ठीक आहे. तर हे सर्टिफिकेट वगैरे समजलं ना, इथे आपलं स्टुडंटचं नाव, स्टुडंटचं नेम, प्रोजेक्टचं नाव सगळं टाकायचं. इथे गाईड नेम वगैरे टाकायचं. है ना, हे बघ इथे त्यांनी ऑलरेडी काही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अरुणा चामटकर, हिला तू फोन केला होता ना? केला होता का नाही केला होता? तू म्हणे बॉटल मध्ये काढायची आहे म्हणे हिला. कोणाला केलता मग? नाही म्हटलं मला. हे नाही म्हणत होती ना, हितेश एचओडीला ना? गेलता अरुणा. हेच वे ना? हो. हा. त्याच्यानंतर बघ इथे काय लिहिलेलं आहे बघ. मग तुमचं बोलणं झालं का तुझ्यासोबत? नाही, ते तुला अजून वापस बोलायचे आहे तिच्यासोबत. आता हे डिक्लेरेशन आहे, इथे पण अच्छा. सेम तेच. ठीक आहे. हे सगळ्यांनी स्ट्रक्चर बनवून दिलेलं आहे, बाकीचं आपल्याला रेडी करून द्यायचं आहे. आता लास्ट याच्यामध्ये मी येतो कंटेंटवर. आता ह्या कंटेंटवर आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. तर जसं की यांनी टायटल वगैरे हे सगळं टाकून ठेवलेलं आहे. तर आपल्याला इथेच आपल्याला हे कसं वाढवत जायचं आहे. पेज नंबर वगैरे हे बघ, इथे पेज नंबर वगैरे ऍड करत जायचं आहे. चॅप्टर वगैरे सगळं. त्याच्यानंतर सिस्टीम फ्लो चार्ट वगैरे कसं काय करायचं आहे ना. नोटीस मध्ये पण ते सेम लिहिलेलं आहे, ते मी तुला ऑलरेडी समजवलेलं आहे. ठीक आहे. आता हे करायचं कसं? नाही, हे माझं म्हणणं आहे, हे वरती टायटल राहणार पण मधामध्ये मग डिस्क्रिप्शन या डायग्राम या जे काही पण राहते हा ते हा तर हा आपल्याला टाकावं लागेल ना. आपल्यालाच टाकायचे आहे सगळेच, हे इन्फॉर्मेशन पूर्ण आपल्यालाच टाकायची आहे. समजली का? हो. हा. हे आता हे कसं, हे पूर्ण चॅट जीपीटी ने रेडी होईल. ठीक आहे. हे सगळं चॅट जीपीटी ने रेडी होते. आता त्याचे कसं असते, मी तुला एक करून दाखवतो, एक उदाहरण. इकडे आलं गुगलवर, इथे डीपसीक असतं. ठीक आहे. डीपसीक AI असतं, माहिती आहे का डीपसीक काय असतं? नाही, मी चॅट जीपीटी यूज करते. आता डिपसिक नाही टाकलं मी आतापर्यंत. आता डीपसीक यूज करायचं. ठीक आहे. असं डीपसीक ऑन करायचं. हे रेकॉर्डिंग करायला मला पाठवाला. हो, रेकॉर्डिंग होत आहे सगळं. ठीक आहे मग. आता हे डीपसीक ओपन केलेलं आहे, सेम चॅट जीपीटी सारखंच काम करते. ठीक आहे. इथे यायचं, हे पूर्ण घ्यायचं इथून इथपर्यंत. पूर्ण त्याला सांगायचं की इथून कॉपी. इथपर्यंत कॉपी करायची. ठीक आहे. आणि ह्याला केलं मी कॉपी. ठीक आहे. डीपसीक वर गेलो मी. आता तुला जे पहिले तुझी जे स्टुडंट आहे ना, तिचा नंबर तुला पाठवला आहे ना, हो. तर ते तुला प्रोजेक्टचं नाव पाठवेल. ठीक आहे. तुला विचारा की तुझं प्रोजेक्टचं नाव काय आहे, मला सांग म्हणा. तर सपोज जर मी म्हटलं तुला की माझ्या प्रोजेक्टचं नाव काय आहे, जॉब प्लेसमेंट सिस्टीम. ठीक आहे. ठीक आहे. मग मी इथे नाही का काय लिहितो, एक उदाहरण घेतलं. हा उदाहरण. टायटल ऑफ प्रोजेक्ट इज जॉब प्लेसमेंट सिस्टीम. प्लेसमेंट सिस्टम. ठीक आहे. हम्म. क्रिएट, आता मी इथे लिहितो प्रॉम्प्ट. क्रिएट अ कंटेंट फॉर माय thesis with each पॅरेग्राफ 500 पॅराग्राफ्स. वर्ड्स. ठीक आहे. 500 वर्ड्स तरी एका पॅरेग्राफ मध्ये पाहिजे आपल्याला. ठीक आहे. यू डोंट, म्हणजे असं 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 एवढं सिम्पलच टाकायचं, बाकी मी कॉम्प्लेक्स नाही सांगत. आणि इथं पेस्ट करायचं. ठीक आहे. पेस्ट करायचं. एवढं केलं आणि मग टाकायचं त्याला रीड. ठीक आहे. मग तो आपल्याला पूर्ण कंटेंट बघ बनवून देऊन राहिला. बनला सगळं, तो 15 मिनिटात तो रेडी करून देईन आपल्याला. हो. आता मी काय करतो, जास्त काही घेत नाही, थोडंसंच घेतो, म्हणजे तुला एक उदाहरण म्हणून समजून पडेल. ठीक आहे. आता मी काय करतो, फक्त इथपर्यंत पूर्ण घेतो.
ठीक आहे. हम्म. कुशल भाई, ठीक आहे. ब्रीफ रिव्ह्यू ऑफ द प्रोजेक्ट, बाकीचं ते नंतर तू तुला समजलं ना एवढं. हा, हो हो, आता मी येतो नवीन पेज मला वर. दिसत नाहीये. हा, दिसत आहे मला आता? दिसत नाहीये. का नाही दिसतंय? नाही, आता दिसतंय? पीसी नाही दिसतंय ना, स्क्रीन नाही दिसतंय. नाही. नाही दिसतंय? नाही. नेटवर्क आहे बरोबर? काय हँग झाली आहे, स्टॉप झाली आहे स्क्रीन? काय झालंय? आहे, पण मला पीसीचं स्क्रीन नाही दिसतंय, माहिती नाही का बरं. बरं ठीक आहे ना, मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवून देईल ना तुला. ठीक आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवून देईन तर तू समजून घेशील. ठीक आहे. तो आता मी काय केलं, याला पेस्ट करतो. हे सगळा जो डेटा आहे ना, आता तो डिलीट दिसत करतो. आहे. हा, तो दिस जो हा तो जो दिसत हा आहे. हा. ओके ओके. तर हा जितका पण डेटा जो मी कॉपी केला होता ना डीपसीक वरून, तो आता मी पेस्ट केला इथे. ठीक आहे. हो. आता तू हे हम्म. वाच. आता इथे आपल्याला काय काय सांगितलं होतं बघ. जसं फॉन्ट फॉन्ट कोणत्या याच्यामध्ये पाहिजे, टाइम्स न्यू रोमन मध्ये पाहिजे. तर आता मी काय करतो, पहिले हम्म. या सगळ्या याला काय करतो, सिलेक्ट करतो. ठीक आहे, जितके पण आहेत तितकं. तुला हे एकसाथ नाही सिलेक्ट करायचे, तुला थोडं 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 एक एक पॅरेग्राफ म्हणून सिलेक्ट हम्म. करायचं. इथे बघ, आता टाइम्स हम्म. न्यू रोमन आहे आपला. हो. बस, एक एक कंडिशन आपली सॅटिस्फाईड झाली. बरोबर. हम्म. त्याच्यानंतर आता इथे काय म्हटलंय, की हेडिंग किती अंकाची पाहिजे? 12. हेडिंग हेडिंग 60. 16. तर आपली हेडिंग हम्म. हेडिंगला आपण किती देऊ? 60. 16 ठेवला, झाली मोठी. हो. त्याच्यानंतर नॉर्मल टेक्स्ट सब साईज. ठीक आहे, हे नॉर्मल टेक्स्ट 12. साईज आहे. हेडिंग कधी पण पहिलीच असते. ठीक आहे. सब हेडिंग काय असते, त्याच्या खालचं असते. आता याच्यामध्ये हेडिंग हे झाली, तर सब हेडिंग काय होईल? हम्म. ठीक आहे. टायटल. तर आपलं जे हे टायटल लिहिलं होतं, तर टायटल मध्ये मग काय येईल आपलं? हम्म. जॉब प्लेसमेंट सिस्टीम. असा दिमाग लावायचा, वाचू वाचू काम करायचं. ठीक आहे. तर टायटलच्या जागी आपल्याला काय पाहिजे? जॉब प्लेसमेंट. हम्म. हम्म. ठीक आहे. हम्म. किंवा टायटल पण ठेवलं तरी चालते. टायटल म्हटलंय ना, तर टायटलच ठेवलं तरी चालते. हम्म. छान याला अरेंज करत करत यायचं असं. याचं सेकंड मध्ये काय ते नॉर्मल टेक्स्ट साईज 12 म्हटलंय ना, तर हा नॉर्मल टेक्स्ट साईज आहे, तर हा मी किती हम्म. ठेवीन? 12 ठेवीन. समजत आहे? 12. हा, तसंच मी सगळ्यांचं करीन. हो. 12 12 12 12 म्हणजे हे पण नॉर्मलच आहे. हम्म. त्याला पण 12. याला पण 12 ठेवीन. 12 झालं. मग त्याच्यानंतर इथे हम्म. काय येते, आता सब हेडिंग आहे. सब हेडिंग किती सांगितलं होतं? 14 सांगितलं होतं, बरोबर आहे. तर हे बघ 14 आहे. ठीक आहे, म्हणजे याला हो. चेंज करायची गरज नाही. तर इथे मग असं सगळं मी लक्षात ठेवून काम करेन. सब हेडिंग किती आहे? 14 आहे का? 14 आहे. नॉर्मल टेक्स्ट साईज किती आहे? 12 पाहिजे. 12 आहे का? 12 नाही, 12 बनवायचे. त्याच्यानंतर हा सब हेडिंग आहे. स्क्रीन गायब झाली. हा, रेकॉर्डिंग बघून घेशील ना मग नंतर. तुझ्या नेटवर्क मध्ये काहीतरी इश्यू असेल तर. ठीक आहे. हा, तुम्ही बोलत द्या. मला पण असंच वाटतं काही. हा, ही झाली 12%. हे झालं 12%. ठीक आहे. बघ, आता किती बरं वाटतंय है ना. आता अजून याला हम्म. बरं बनवायचं आहे आपल्याला. बघ इथे इथे बघ, त्याच्यानंतर हेडर आणि फुटर म्हटलेलं आहे. हम्म. ठीक आहे. आता हेडर आणि फुटर आपण कसं हम्म. डिसाईड करायचं? तर हेडर आणि फुटर
माझी स्क्रीन दिसत आहे का आता? हो. हा, इन्सर्ट मध्ये या, इन्सर्ट वाल्या टॅबच्या अंदर हेडर आणि फुटर असे दोन ऑप्शन दिलेले. ठीक आहे, तर हेडर वर हो मी क्लिक केलं. दिसलं. हा, तर इथे बघ, इथं एडिट हेडर म्हणून एक ऑप्शन येते, ते एडिट हेडर करायचं. आता हेडर मध्ये काय टाकायला सांगितलं आपल्याला, इथे वाचायचं, द नेम ऑफ द प्रोजेक्ट राईट साईडला. ठीक आहे, जे आपल्या प्रोजेक्टचं का नाव आहे ते तिथे आपल्याला टाकायचं. तर मी एक काम करतो, प्रोजेक्टचं नाव काय, जॉब प्लेसमेंट सिस्टीम. तर ते कुठे दिसलं पाहिजे, कोणत्या साईडला दिसलं पाहिजे? राईट साईडला. राईट साईडला. राईट राईट. हा, ते मी टाकलं, राईट टाकलं. आणि कुठे पाहिजे, राईट हँड साईडला. ठीक आहे, तर राईट हँड साईडला. आता हे जे अलाइनमेंट आहे याच्यावर मी क्लिक केलं तर ते कुठे चाललं जाईल, आलं राईट राईट. साईडला, आलं व्यवस्थित. हो नेम ऑफ द प्रोजेक्ट हो. म्हणजे आता हेडरचं काम खतम. आता फुटरचं काम. ठीक आहे, कॉलेज नेम लेफ्ट. ठीक आहे, आणि पेज नंबर राईट. ठीक आहे, आता कॉलेज नेम आपल्याला काय टाकायचं आहे, लेफ्ट हँड साईडला पाहिजे, आणि राईट. प्रोजेक्ट पेज नेम का कुठे पाहिजे, राईटला पाहिजे. बरोबर. तर आता कॉलेजचं नेम काय आहे आपल्याला माहित आहे ना, का नाव आहे कॉलेजचे, काहीतरी नाही, कमला कमला नेहरू. नेहरू. कमला का हमला. ठीक आहे, आता मी हे कॉपी करतो. आता फुटर टाकायचं आहे मला. ठीक आहे, तर मी काय जातो, वापस इन्सर्ट मध्ये जातो आणि इथे फुटर मध्ये जातो. मग एडिट फुटर नावाच्या ऑप्शन मध्ये मी क्लिक करतो. ठीक आहे, इथे मी काय करतो, जे कॉपी केलं होतं ना कमला नेहरू, ते कमला नेहरू ठेवून देतो. ठीक आहे, याला व्यवस्थित करतो पहिले. नाही, किती, 12 म्हटलंय ना. अरे बापरे, किती झालं. हो, सेंटर अलाइनमेंट म्हटलंय का लेफ्ट म्हटलंय लेफ्ट आपलं, साईडला म्हटलंय. लेफ्ट साईडला केलं. ठीक आहे, याचा बोल्ड हटवून द्या आणि याला करूया नॉर्मल, नॉर्मल ईच वर्ड कॅपिटल ठेवायचा. ठीक आहे, बरोबर. आणि लेफ्ट हँड साईडला, सॉरी राईट हँड साईडला काय म्हटलंय त्यांनी, पेज नंबर म्हटलंय. आठवते तुला काय म्हटलंय, इथे वाचायचं. मला दिसत नाही आणखी. दिसते तुला, तुझे नेट तू हालून राहिली का जागेवर, का नाही, कूलर मी जवळ एकाच बसली, ठिकाणी कूलर बसलीये. कूलर जवळ बसली आहे का, कूलर मध्ये नेट नाही चालत बरं. अरे तो कूलर दूर आहे, मी दूर आहे. हो का, हो मी काही नाही करू शकत त्याच्या तुझ्या इंटरनेटचं मी काही नाही करू हो, शकत. जाऊ दे, आता मला दिसत आहे. आता दिसत आहे, आणखी गायब होत जाते, येत जाते. हे बघ, तुला आता फुटर टाकणं शिकवतो. आता पेज नंबर टाकला, पेज नंबर आहे राईट साईडला टाकायचं. हे बघ, पेज नंबर टाकला आपण, बॉटम. अरे नाही, वेट वेट वेट, पेज नंबर आपल्याला टाकायचे आहे बॉटम ना. आला पेज नंबर, हो असा पेज नंबर टाकायचा. आपलं बघ, कॉलेजचं नाव गायब झालंय. कधी कधी होते असं, प्रॉब्लेम होते हा. तर त्याच्यासाठी आपण इथे इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स करून आपल्याला इथे काय करायचं आहे, आपला पेज नंबर टाकून, आपल्या कॉलेजचं नाव टाकून, कमला नेहरू सिलेक्ट करा, 12 करा. जो हा बॉक्स आहे, या बॉक्सची बॉर्डर आपल्याला हटवायची. ठीक आहे, याला बोल्ड, हा जो बोल्ड आहे ना, तो बोल्ड पण हटवणार आणि याला काय करणार, ईच वर्ड कॅपिटल, ईच वर्ड. आता बघ, त्यांचे दोन्ही पण हा रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल झालेले आहे. लाईक कमला नेहरू पण म्हणजे कॉलेजचं नाव पण आलंय आणि पेज नंबर पण आलाय. आलाय ना. हो हो. म्हणजे
पेज नंबर. बरोबर आहे? कळलं हो. हे? हा. आता त्याच्यानंतरच्या पॉइंट लिहिलाय लाईन स्पेसिंग म्हणून. आता लाईन स्पेसिंग कुठे असते माहिती आहे तुला? हे बघ इथे जे तुला लाईव्ह समजलं नाही ना, स्पेसिंग. इथे सर्च करायचं. ठीक आहे, इथे लिहायचं लाईन स्पेसिंग. हे बघ आलं, लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग. ठीक आहे. येस. हा, तर हे बघ हेच वाला ऑप्शन आहे, ते इथे दिसेल लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग. याच्यावर क्लिक केलं, इथे लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग किती सांगितलंय? 1.5. बरोबर. तर 1.5 केलं मी. गलत ठिकाणी घेतलं, अदर मध्ये घेतलं. आता इथे लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग काय करायचं? 1.5 झालं. तर लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग पण कंप्लीट झाली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय लिहिलंय? मार्जिन लिहिलंय. मार्जिन दिसतंय हो. काय? मार्जिन सांगितलं लेफ्ट 15, मार्जिन लेफ्ट मध्ये 1.5 राईट मध्ये आणि 1, राईट टॉप मध्ये 1 हा. हे कुठून सेट आणि करायचं? टॉप 1 पेज बॉटम 1. हा, व्हेरी गुड. पेज लेआउट मध्ये जाऊन आपल्याला हे सेट करायचं असते. ठीक आहे. हे बघ इथे मार्जिन आलं, इथे क्लिक करायचं, कस्टम मार्जिन मध्ये जायचं. ठीक आहे. काय भाई कस्टम मार्जिन? आता आलं कस्टम मार्जिन. ठीक आहे. आता जसं यांनी सांगितलंय की लेफ्ट, इथं बघ लेफ्ट लिहिलंय ना, तर लेफ्ट मध्ये आपल्याला किती टाकायचे? 1.5. 1.5. ठीक आहे. राईट मध्ये काय सांगितलंय? 1. राईट मध्ये 1. 1. टॉप मध्ये पण 1 टॉप मध्ये पण 1 आणि बॉटम मध्ये पण 1. आणि टॉप मध्ये पण 1. ठीक आहे. झालं बरोबर. गटर वगैरे सांगितलंय हो. काही नाही? नाही. ओके करायचं. आता बघ तुझं आलं बरोबर ते सगळं. चेंजेस वाटतंय ना डॉक्युमेंट मध्ये आता पहिलेपेक्षा? ठीक आहे. बाइंडिंग कलर. आता बाइंडिंग कलर काय रे ते मला नाही माहित. लाईट पिंक कलर आहे का बाइंडिंग कलर आहे? हॅलो. हा, हा. गायब झालं का तू? नाही, पूर्ण कट होऊन गेला होता. अच्छा, असू दे. आणि कधी पण ना हा जो पॅराग्राफ ठेवायचा ना, त्या पॅराग्राफला कसं जस्टिफाय अलाइनमेंट करायचं कधी पण. ठीक आहे. व्यवस्थित जस्टिफाय अलाइनमेंट, म्हणजे ठीक आता बघ आहे. किती प्रॉपर दिसायला लागलाय. हम्म. आणि इथे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक बघ. बरोबर. हे पहिलेच होतं आणि हे आताच आहे बघ. कसं हे किती गचगच वाटतं, आणि हे बघ आपलं जे बनवलंय आपण ते किती एकदम सरळ आणि प्लेन छान वाटत आहे का नाही? आता मला यांना पण याच्यासारखं करायचं आहे, तर मी काय करेन, यांचा फॉर्मॅट कॉपी करीन. सिलेक्ट करायचं, फॉर्मॅट कॉपीयर करायचं, आणि मी याला पण मी सिलेक्ट करून सोडून देईन आणि फरक तर नाही वाटत. बरं जाऊ दे, वापस पेस्ट करून टाकू याला. पेजवर जायचं, पेज जाऊन चेक करायचे. हे तर बरोबरच आहे. लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग 1.5 आणि अलाइनमेंट जस्टिफाय आता प्रॉपर येत आहे. बरोबर. असं सगळ्यांना करत करत जायचं आहे. अच्छा. तर हे जितकं जास्त तू प्रॅक्टिस करशील तेवढं तुला शिकायला भेटेल. ठीक आहे. जस्टिफाय अलाइनमेंट हो ते तर आहे. आता मला काही नवीन 1.5. शिकायला भेटलं मस्त. छान वाटतंय. छान मला छान वाटतंय, इंटरेस्ट येत आहे. छान वाटतंय. छान नाही हो वाटून ना, घ्यायचंय. इंटरेस्ट येत छान आहे. नाही वाटून घ्यायचंय. शिकायचंय, माझे काम करून द्यायचे आहे तुला. अरे हो, ते मी तर शिकून पण जाईन, म्हणजे तुमचे काम पण होईल ना, माझे शिकणं पण होईल, असं होईल.
बिलकुल बिलकुल तुला मग मी शिकवायला. माझे MBA चे स्वतःचे प्रोजेक्ट मीच करून घेईन. हा, करून घे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, हे समजलं तुला कसं केलं मी. हो. पण आता हो. एक गोष्ट इम्पॉर्टंट वाली सांगतो. आता मी तुला कसं हे वालं याच हम्म. याच पेज मध्ये करून दाखवलं ना, हम्म. पण आपण याच्यामध्ये करायचं नाही. ठीक आहे, याच्यासाठी नवीन आलं पेज लक्षात. याच्यासाठी नवीन पेज बनवायचं आहे. ठीक आहे, हम्म. इथे एडिटिंग तुला हम्म. कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून मी याच्या खालती करून दाखवलं. ठीक आहे, पण ऍक्च्युअल हम्म. मध्ये कुठं करायचं, हम्म. नवीन पेज वर करायचं, एकदम न्यू पेज बनवायचं. नवीन याच्यामध्ये. हा, हम्म. जर तू याच्यात करशील ना तर तुला होऊन जाईल कन्फ्युजन. आता मी इथे इथून कट करतो आणि कुठे करतो, नवीन पेज मध्ये जातो बघ. बरोबर बघा, नवीन पेज मध्ये हम्म. जातो आणि ते फाईल तुला पाठवते बघ. नवीन पेज मध्ये काढलं, हेडर फुटर पण आलं इथे. हम्म. है ना, बघ इथे हेडर फुटर हम्म. पण आलेला आहे चांगला. समजलं. आणि मग हो. इथे प्रोजेक्टचं नाव द्यायचं, जे पण काय प्रोजेक्टचं नाव. ठीक आहे, फाईलला का नाव द्यायचं, हम्म. एक फोल्डर बनवायचं. ठीक आहे, एक हम्म. पलक नावाचा एक फोल्डर बनवायचा. जसं बघ मी इथे बनवला एक फोल्डर, MCA स्टुडंट ऑल डॉक्युमेंट. ठीक आहे, आता याच्यामधले हम्म. जितके पण कॉलेज आहे, हम्म. जसे कमला नेहरूचे कॉलेज आहे, हिस्लॉप कॉलेज आहे, KDK कॉलेज आहे ना, त्याच्यानंतर हम्म. रिसर्च TGPचं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजच्या मुलांचे मी इथे प्रोजेक्ट ठेवतो. ठीक आहे, डॉक्युमेंट ठेवतो. असं पूर्ण काय, तुमच्याकडे JD कॉलेज नाही का? सगळंच आहे, KDK कॉलेज पण आहे. हो का? तुला सगळ्यांसोबतच बोलायचं आहे आता, थांबून जा, तुला धीरे धीरे सगळंच देतो. तू एकटी नाही आहे, टेन्शन नको घेऊ, सगळं लोड नाही पडेल तुझ्यावर. हे बाकीचे आपले मुलं आहे ना, ते सगळे सांभाळून घेईल. तुला हो, बसले ठीक तुला आहे. तुला घर बसलेवालेच काम देतो मी. ठीक आहे, हो. समजलं तुला हे कसं केलं तर मी